दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मनमाड इथल्या बोहरी कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या राजेंद्र माधवराव महाजन यांनी दिनांक 8 मार्च 2011 रोजी 1,50,000 रुपयांचं कर्ज घेतलं। त्यांनी हे कर्ज वेळेत परत न केल्यानं दिनांक 22 ऑक्टोबर 2013 रोजी त्यांनी पतसंस्थेचं कर्ज व व्याजापोटी 1,67,300चा धनादेश पतसंस्थेला दिला। पतसंस्थेनं हा धनादेश बँकेत भरला असता महाजन यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यानं हा धनादेश वाटला नाही। दिनांक 23 ऑक्टोबर 2013 रोजी हा धनादेश पतसंस्थेकडे परत आला। पतसंस्थेनं दिनांक 19 नोव्हेंबर 2013 रोजी राजेंद्र महाजन यांना कायदेशीर नोटीस पाठवली, परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही। म्हणून मनमाड येथील प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी यांच्या न्यायालयात कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंतर्गत राजेंद्र महाजन यांच्याविरुद्ध दिनांक 8 जानेवारी 2014 रोजी पतसंस्थेचे अध्यक्ष KR मोरे यांच्या वतीनं राजेंद्र पाटोळे यांनी तक्रार दाखल केली। 12 वर्ष 2 महिने 8 दिवसांनी या प्रकरणाचा निकाल लागला। दिनांक 16 मार्च 2026 रोजी न्यायालयानं राजेंद्र महाजन यांना दोषी ठरवलं। न्यायालयानं आपल्या निकालात महाजन यांनी पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं आणि ते परत करण्यासाठी धनादेश दिला, मात्र तो धनादेशही बाउन्स झाला। पतसंस्थेनं नोटीस देऊनही महाजन यांनी पैसे भरले नाहीयेत। न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांनी कोणतीही बचाव बाजू मांडली नाही, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ते दोषी ठरले असून न्यायालयानं त्यांना 1 महिन्याचा साधा कारावास, 30 दिवसात 3,34,600 रुपयांची रक्कम पतसंस्थेला द्यावी, पैसे न भरल्यास आणखी 1 महिना कारावासाची शिक्षा सुनावली। न्यायालयाच्या या निकालानं पतसंस्था चालकांना दिलासा मिळाला असून कर्ज बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यास चांगली चपराक बसल्याची चर्चा जनमानसात होत आहे। जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला या शाखेचे फिर्यादी राजेंद्र दत्तात्रय पाटोळे यांनी मनमाड कोर्टामध्ये आरोपी राजेंद्र माधवराव महाजन यांच्याविरुद्ध समरी केस नंबर 8/2014 चेक नापाची केस दाखल केलेली होती। सदरील केसमध्ये आरोपीला समन्स लागून आरोपीने जामीन देऊन गुन्हा ना कबूल केला आणि त्याच्याविरुद्ध मनमाड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय मनमाड शहर या कोर्टामध्ये सदरील मॅटर चौकशी होऊन चालले। गुणदोषावर त्याचा निकाल देण्यात आला। सदरील निकाल हा मनमाडच्या मॅजिस्ट्रेट मॅडम KR मोरे मॅडम यांनी निकाल दिला। सदरील निकाल 16 मार्च 2026 रोजी या ठिकाणी मनमाड कोर्टात देण्यात आलेला आहे। या निकालात चेक नापास केल्याबद्दल व जनता नागरी पतसंस्थेला सदरील चेकची रक्कम न मिळाल्यामुळे त्या चेकच्या रकमेच्या दुप्पट साधारण 3,34,000 असा एकंदरीत दुप्पट दंड व 1 महिना शिक्षा, साधा कारावासाची शिक्षा असा हा निकाल मनमाड येथील सिटी न्यायालयाने दिलेला आहे। अशा प्रकारे जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला ही बँक 2022 पासून जवळजवळ अवसायनात गेलेली आहे। या बँकेचे अनेक कर्जदार, अनेक लोकांनी कर्ज घेतले परंतु कर्ज दिले नाही। साधारण 2022मध्ये कोरोनानंतर या बँकेची वाताहत झाली, बँकेची वसुली झाली नाही, त्या कारणाने या ठिकाणी अवसायनात ही बँक आलेली आहे। सदरील पतसंस्थेतील सर्व कर्जदारांना याद्वारे आम्ही विनंती करतो की आपल्याकडे असलेले कर्ज तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अवसायिकांना भेटून तुमचे कर्ज भरा आणि निर्धास्त व्हा, या बँकेला वाचवा अशी मी या ठिकाणी मनमाड जनता नागरीच्या बँकेच्या वतीनं विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विनोद वर्मा, दक्ष पोलीस न्यूज, मनमाड।